महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांची अतिरिक्त पैसे वसूल केल्याने उबाटा शिवसेनेच्या वतीने श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे निवेदन आंदोलन। याबाबत अधिकृत असे की धुळे शहरात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत उपचार घेत असलेल्या रुग्णांकडून काही खाजगी हॉस्पिटलमध्ये अतिरिक्त पैसे घेतले जात असल्याची तक्रार समोर आल्याने या ठिकाणी सदरची तक्रार उबाटा शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती। त्याची दखल घेत आज थेट श्री विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे शिवसेना कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी घेराव घालत या ठिकाणी जाब विचारला व संबंधित रुग्णांकडून नातलगांकडून जास्तीचे अतिरिक्त पैसे जर घेतले तर त्यावर उबाटा शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात हॉस्पिटलसमोर आंदोलन छेडले जाईल। होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असे देखील या ठिकाणी इशारा देण्यात आला। तर यावेळी विघ्नहर्ता हॉस्पिटल धुळे येथील डॉक्टर प्रथमेश मोरे, डॉक्टर पल्लवी राजपूत, डॉक्टर हर्षल पाटील, डॉक्टर मुकेश सुरेंशी, डॉक्टर कपिल पाटील, डॉक्टर तुकाराम पाटील, डॉक्टर यतीन वाघ, डॉक्टर जितेंद्र चौधरी, डॉक्टर विकास राजपूत, डॉक्टर मनोज पाटील, डॉक्टर पुनीत पाटील, विघ्नहर्ता हॉस्पिटल प्रशासकीय अधिकारी डॉक्टर गणेश पाटील यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे। तरी धुळे शहरातील सर्वच नागरिक रुग्णांनी नातलगांनी अशा अडचणी आल्यास कोणी अतिरिक्त जास्तीचे पैसे घेतल्यास आमच्याशी संपर्क करावा असा शिवसेना उबाटाच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी आवाहन केले आहे। सदर निवेदन देतेवेळी या ठिकाणी शिवसेना उबाटाचे सूरज भावसार, उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी, शुभम रणधीर, अनिल चौधरी, अभिमन्यू बच्चाव, मिलिंद चौधरी, अमोल ठाकूर आदी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत जर कोणत्या पेशंटची लुटमार होत असेल तर त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तक्रार करायची। आम्ही यांना हायकोर्टामध्ये कळलो बिनधास्त तक्रार करायची शिवसेना ऑफिसला येऊन। मित्रांनो आणि धुळेकर नागरिकांनो, आम्ही आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे निवेदन देण्यात आलो आहे। आम्हाला विघ्नहर्ता हॉस्पिटल सहित धुळे शहरातील खानदेश, शतायू, चिरायू, श्वास, सिद्धेश्वर, जवाहर फाउंडेशन आहे जेवढे मोठे दवाखाने हॉस्पिटल आहेत तिथून गरीब रुग्णांकडून महात्मा ज्योतिबा फुले योजनेअंतर्गत फुकट ऑपरेशन होतं, पण काही हॉस्पिटलमध्ये या गरीब रुग्णांकडनं 10,000, 20,000, 50,000 रुपयाची लाच मागितली जाते। वास्तविक महात्मा फुले योजनेसाठी सरकार करोडो रुपये या हॉस्पिटलांना देते, पण आमच्याकडे अनेक गरीब लोक रडत आले, कुडत आले की आमच्याकडनं ऑपरेशन झाल्यावर सुद्धा पैशांची मागणी केली जाते। त्याचप्रमाणे धुळे शहरातील प्रत्येक हॉस्पिटलमध्ये सामान्य गरीब रुग्णांची लूट चालू आहे। अनेक डॉक्टरांनी अनेक लोकांना अंध करून टाकलंय, बैल करून टाकलेले, अपंग करून टाकले। जर डॉक्टरांवर हल्ले झाल्यावर कायदे होतात तर सर्वसामान्य जनतेचे हल्ले झाल्यावर डॉक्टरांच्या विरुद्ध तुम्ही का कायदे करत नाही? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जर मुख्यमंत्री साहेबांना आमचा आवाज जात असेल तर मुख्यमंत्री साहेब, हे जे डॉक्टर आहेत उच्च शिक्षित दरोडेखोर अक्षरशः जनतेला लुबाडून टाकतात, जनतेला रडकुंडीला आणतात, तुम्ही यांच्या विरोधात कडक कायदे करा। ज्याप्रमाणे डॉक्टरांवर हल्ले झाल्यावर कडक कायदे केले जातात त्याचप्रमाणे सामान्य जनतेला लुटणाऱ्या डॉक्टरांवर सुद्धा कडक कायदे करा, ही आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी सूरज भावसार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जुने धुळे विभाग प्रमुख तसे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांचा कट्टर समर्थक। माझ्या पत्रकार मित्रांनो, धुळे शहरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या नावात हॉस्पिटलमध्ये डॉक्टरमार्फत फार मोठा भ्रष्टाचार चालू आहे। त्याच्या विरोधात आम्ही एक युद्ध पुकारलेलं आहे। त्या कार्यक्रमानिमित्ताने आज विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे ॲडमिन प्रशासनाला आणि ते डॉक्टरांना आम्ही निवेदन दिले की सदर हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये आहे, तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं कर्तव्य बजावा। गोरगरीब दलित आदिवासी रुग्णांकडनं तुम्ही योजनेच्या व्यतिरिक्त पैशाची मागणी करू नका।
जर अन्यथा आमच्याकडे तक्रार आली कायदेशीर कारवाईला तुम्हाला सामोरं जावं लागेल. तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नातेवाईकांसोबत इथं जनआंदोलन करेल. मित्रांनो, धुळे शहरामध्ये आमच्याकडे अनेक तक्रारी आल्या आहे. त्यानिमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष या युद्धामध्ये सामील झालेले आहे. आज आम्ही हे विघ्नहर्ता हॉस्पिटल आहे, हे हॉस्पिटल महात्मा ज्योतिबा फुले योजनेमध्ये व्हिडिओ बघणाऱ्या तुमच्या प्रेस माध्यमातून बघणाऱ्या सगळ्या धुळे शहरातील, नंदुरबार जिल्ह्यातील, धुळे ग्रामीण मधील शिंदखेडा, साक्री येथे जेवढे ग्रामीण भागातले पेशंट हॉस्पिटल आहे, तर त्यांना विनंती आहे, आव्हान आहे की सदर हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले योजनेत आहे. या योजनेमध्ये असताना तुमच्याकडनं जर डॉक्टरांनी किंवा अन्य कोणी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली असेल किंवा केली तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधावा. मित्रांनो, ही लढाई युद्ध जे आम्ही पुकारलंय डॉक्टरांच्या विरुद्ध, त्याच्यात आम्ही फक्त बंदुका. आमच्या या युद्धामध्ये आमचा रणगाडा अजून मैदानात आलेला नाही. आमचा अनिल अण्णा गोटेचा मैदानात आला, या डॉक्टरांची झोपादाच उडाली, नंतर आयुष्यभराचं त्यांचं कायदेशीर कारवाईला त्यांना मग सामोरं जायला लागेल. म्हणून सर्व डॉक्टरांना आम्ही विनंती केली आहे की तुमचं काम प्रामाणिकपणे काम करा. तुमच्या विरोधात तक्रार आली तर शिवसेना तुमच्या विरुद्ध जन आंदोलन पुकारेल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.